सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू. वैभव स्ट्रायकर गोलंदाज आहे. वैभव स्ट्राइकवर आहे तो दिनेश. नॉन स्ट्राइकला आहे तो योगेश. परत एकदा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू होता. चांगला क्षेत्ररक्षण या ठिकाणी प्रसाद कडले. लागोपाठचा दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव जात असताना आपण पाहतोय. या ठिकाणी पुढील समालोचन महाराष्ट्र सुप्रसिद्ध मराठी समालोचक सन्मान्य मनोजी बेलेकर सर. नमस्कार. उमरगा शहरातील एक नावाजलेली क्रिकेटची स्पर्धा शिवशक्ती चषक आणि या चषकाच्या निमित्ताने आज तालुका आणि गाव वाईज हे संघ या ठिकाणी अगदी आपण पाहतो या ठिकाणी जे खेळत आहेत. आणि इथे अगदी आपण पाहिलं तर पहिल्या दिवसातील एक सामना जो बाकी होता तो याच्या अगोदर जो संपन्न झाला आणि आता आपण पाहतोय की तालुक्यातील संघ एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला मिळत आहेत. तालुकाबाई संघ निश्चितप्रमाणे लढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. विशेष करून अगदी आपण पाहतोय की आता जो सामना चालू आहे तो एका बाजूला स्टार बंजारा पळसगाव आणि यमराज क्रिकेट क्लब उमरगा. विशेष म्हणजे दोन्ही टीमचे टी शर्ट एकाच रंगाचे आहेत. कारण ज्यावेळेस अगदी आपण हे टी शर्ट वाटप केले तर दोन्ही संघांची चॉईस एकच होती आणि योगायोग पहा की दोन्ही टीमला आता समोरासमोर लढताना आपण पाहतोय पण दोन्ही संघांचे टी शर्ट एकाच रंगाचे आहेत. स्टार बंजारा आणि यमराज ही लढत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. स्टार बंजारा संघाचे संघमालक ज्ञानेश्वर राठोड सर आहेत. या दरम्यान चेंडू अगदी हवेत आहे. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूपर्यंत पोहोचला नाहीये. त्या दरम्यान अगदी आपण पाहिलंय इथे फलंदाजाचा पाय तर घसरलाय आणि त्या दरम्यान एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली. पण ही सिंगल येत असताना अक्षरशः पहिल्या 4 चेंडूंचा सामना करावा लागला आणि 5व्या चेंडूवरती इथं कुठेतरी सिंगल आली. वैभव अगदी आपण पाहतोय या ठिकाणी जो गोलंदाज अगदी आपल्याला गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. शांत प्रकारचं वातावरण निश्चितप्रमाणे आहे आणि प्रेक्षकांची गर्दी तितक्याच ताकदीने आपल्याला जे पाहायला मिळाली. इथे चेंडू अगदी आपण पाहतोय डाव्या वेठीच्या पार व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. धावफलक वाढला जाईल. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ते आता 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पक्ष्यांची खूप मोठी खैरात आहे. आमचे संजय बाबा राठोड फ्रॉम पळसगाव यांनी स्टार बंजारा संघासाठी बक्षीस लावलं गेलेलं आहे. त्यांनी कळवलं 2100 रुपयाचं पारितोषिक आहे. पण कशासाठी? यावेळी चेंडू हवे. क्षेत्ररक्षक अगदी चेंडू खाली आणि फलंदाज क्रमांक पहिला बाद. षटक क्रमांक पहिलं संपलं. थँक्यू. षटक क्रमांक पहिलं संपलं. तालुक्यातील अगदी आपण पाहतोय 2 टीम सामने सामने लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथे जर अगदी आपण पाहिलं तर तालुक्यातील 2 संघ लढत असताना पहिलं षटक संपलं गेलं. पहिली धाव आली आणि पहिला फलंदाज बाद होताना सुद्धा पाहायला मिळाला. बरोबर. एक बक्षीस आपण सांगत होतो संजय बाबा राठोड यांच्या वतीने जे बक्षीस आहे की त्यांचं बक्षीस अनोखं आहे. 2100 रुपये प्राईज त्यांनी या ठिकाणी जे लावले आणि त्यांनी कळवलं की त्यांची इच्छा आहे की माझ्या संघाने मात्र जास्तीत जास्त षटकार खेळावून एक मोठी धावसंख्या उभी आणि त्यांनी बक्षीस दिलंय 2100 रुपये. 6 चेंडूवरती 6 षटकार. प्रेम चव्हाण आहे नाटकच्या बाजूला. नावाजलेला खेळाडू आहे प्रेम आणि कदाचित ती जी अपेक्षा आहे
संजय बाबा राठोड यांची 6 चेंडूवरती 6. कदाचित प्रेम ती गोष्ट पूर्ण करू शकतो. गोलंदाजीवरती तयार. यावेळेस अगदी आपण पाहिले हलक्या तरी चेंडू खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक चेंडूवरती आला, 1 धाव तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केलाय आणि इथे दुसरी सुद्धा धाव जी पळून पूर्ण केली गेली, कारण शतरक्षक उशिरा चेंडूवरती येतोय असं दिसतं क्षणी प्रेमचा कॉल होता इथे दिनेशला आणि तिथं 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. या 2 धावसंख्येनंतर धापलेकर धावसंख्या आहे ती असेल एकूण आता 4 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला हा धावफलक पाहायला मिळतोय. शांत प्रकारचं वातावरण आहे. काल खुल्या गटातील अगदी संघ आपल्याला पाहायला मिळाले. काल गोविंद युनायटेड संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवलाय. आज तालुका वाईज आणि गाव वाईज हे टीम्स निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. परंतु एक गोष्ट तितकीच खरी आहे की जर सेमीफायनलमधून फायनलपर्यंत गाव वाईजने प्रवेश केला 4 आयकॉन घेण्याची संधी आहे आणि जर तालुक्याचा संघ जो कोणी पोहोचेल फायनलला त्याला 2 आयकॉन घेण्याची संधी आहे. पण त्यासाठी एक नियम पण आहे जो तुमच्यापर्यंत पोहोचवतो आता या चेंडूनंतर. यावेळेस अगदी आपण पाहिलंय प्रेमच्या बॅट मधून अगदी चेंडू पोहोचलाय सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार दिनेशच्या बॅट मधून आलाय. हा सूर्यप्रकाशचा चौकार आहे. थँक्यू. दिनेशच्या बॅट मधून अगदी आपण पाहतोय सुरेख प्रकारचा चौकार आलाय. धापालकर धावसंख्या 8 धावा धापालकरच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज 8 संघ आहेत जे इथे आपल्याला पाहायला मिळतील. 4 गावाचे 4 तालुक्याचे. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडूची उंची खूप आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. प्रसाद इथे अगदी आपण पाहतोय झेल घेऊ शकला नाही. हे क्षेत्ररक्षक थोडंसं खराब झालंय. प्रसाद कडले यांच्याकडून अशा प्रकारची अपेक्षा अजिबात नव्हती. एक सोपा झेल निश्चितप्रमाणे होता पण झेल या ठिकाणी झाला नाही. हाताला काय झाले पा काय झाले पहा एकदा. बरेच जण हा एक विचार करत असतील की त्याला काय होतंय एवढंच तर पडले. काल डाय मारून मंजुनाथने झेल घेतला. त्याचा झेल आपण पाहिला. त्याच्यानंतर अगदी आपण पाहिलं की झेल तर हातात झालाय. तो काल छाती चोळत होता. तो छातीवर पडलाय का. तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता की 3 वस्तू होत्या. ते सगळेजण आपली आपलीच महती सांगत होते की मी भारी मी भारी. विमान हेलिकॉप्टर रॉकेट होतं. विमान म्हणायचं मी सगळ्यात भारी आहे कारण मला दोन्ही हात माझे दोन्ही पाय सरळ रेषेत असतात. मला किती त्रास झाला तर मी सगळ्यात भारी आहे. हेलिकॉप्टर म्हणते तुझ्या हातापेक्षा माझं डोकं सारखं फिरत राहतं ना तर मी सगळ्यात भारी आहे. रॉकेट शांत होतं. ते दोघे म्हणले यार तू का सांगत नाही. म्हणलं मी काय सांगणार ज्याची जळती त्याला कळती. ज्याला त्रास होतो ना त्यालाच माहिती असतं तिथं काय होतंय. क्षेत्ररक्षण करत असताना खेळाडूंना होणारा त्रास जखमा आणि क्षेत्ररक्षक खूप जवळचं नातं आहे. असा कुठला क्षेत्ररक्षक नाही खेळाडूच नाही की त्याला जखमच झाली नाही. आणि ज्याला जखम झाली नाही ना किंवा इजा झाल्या नाहीत तो खेळाडूच नाही. इथे मात्र स्विचीचा फटका होता. इथे चेंडू परफेक्ट बॅटवरती देऊ शकला नाही. निर्धार चेंडू दिनेश अगदी आपण पाहतोय एक जीवनदान दिनेशला मिळालेलं आहे आणि या जीवनदानाचा फायदा कशा प्रकारे घेतला जाईल. विक्रम इथे अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. गोलंदाजीवरती तयार अगदी आपण पाहतोय. परत एकदा गोलंदाज विक्रम समोरच्या बाजूला दिनेश. यावेळेस अगदी आपण पाहतोय शॉर्ट टर्म पुलचा फटका क्षेत्ररक्षक पोहोचला तिथे झेल. जीवनदानाचा फारसा फायदा नाही. फलंदाज बाद. थँक्यू. बाद झाल्या मैदानाच्या आतमध्ये आघाडीचा फलंदाज दिनेश. योगेश 0 बाद. दिनेश आता बाद झालाय. दिनेशची कामगिरी अगदी आपण पाहिली तर त्यांनी 1 चौकार खेळत 9 धावा आपल्या संघासाठी ज्या बनवल्या
आणि आता आघाडीची जोडी बाद झाली. आता प्रेम आणि प्रदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रदीप आलाय, प्रदीप राठोड. काला एक संघ आहे ज्या संघाने एक जबरदस्त कामगिरी केली. काल खुल्या गटात हा संघ खेळताना पाहायला मिळाला. एक मोठी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. या विकेटचे परिणाम काय? काल आपण एक गोष्ट पाहिली असेल. काल अमनला एक जीवनदान मिळालं, त्याच्यानंतर त्यांनी 3 षटकार खेळले. त्याच्यानंतर एक जीवनदान अगदी आपण पाहतोय क्वार्टर मॅचच्या लढतीमध्ये सुद्धा अमनला मिळालं, एक झेल सुटला. तिथून पुढची कामगिरी सुद्धा नॉट आउट 63. या दरम्यान प्रदीपच्या बॅटमध्ये चेंडू पोहोचलाय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय दूरवरती, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. थँक्यू. चला म्हणजे फारशी चर्चा नको. वेळ वाचणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. वेळेच्या बाबतीत आपण एक वाक्य नेहमी सांगत असतो. काले ते सांगितले गेले की समय किसी का गुलाम नहीं है, हम सब समय के गुलाम है और समय के साथ साथ हम सबको चलना पडेगा. घड्याळाच्या काटे कधी कोणासाठी थांबलेले नाहीत आणि थांबणारे नाहीत. पूर्वेला उगवलेला सूर्य पश्चिम दिशेला मावळण्याच्या आतमध्ये आजचा दिवस आपल्याला ठिकाणी संपवायचा आहे. विशेष म्हणजे मी तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद देईन. याचं कारण असं आहे की आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहताय. या क्रिकेटच्या स्पर्धेला तुम्ही तुमचा वेळ देताय. इथं बसणारा प्रेक्षक असं नाही की घरी कोणाला काम नाही आहे, प्रत्येकाला काम आहे. पण आज कोणतरी काम बुडून आलेलं आहे. घरच्यांनी काहीतरी काम सांगितलं होतं, अरे म्हणजे इथून मैदानापासून घर एक 5-6 किलोमीटर आहे. घरच्यांनी सांगितलं अरे असं असं काम आहे. घरच्यांना सांगितलं हा काय हरकत नाही. दुकानात तर उघडे, पण घरच्यांना सांगितलं दुकानात तर बंद आहे. तो अर्धा तास इथं ग्राउंडवरती उभा आहे. का तर मॅच पाहून जायचे घरी. काही विद्यार्थ्यांनी सांगितलं एक्स्ट्रा क्लास आहेत, 11लाच जावं लागेल, पण शाळा 12ची आहे. 1 तास मैदानावरती आहे. कधी कधी चला ना वेळ वाचवा. वेळ वेळ टीमला विनंती राहील, आपण वेळेबद्दल बोलतोय. चलो समय समय पे ध्यान दीजिए. 14 धावा आहेत, 2 फलंदाज बाद आहे. इथे अगदी आपण पाहतो यष्टीरक्षक झाली थोडीशी चूक. भन्नाट वेग, सुसाट वेग, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आहे आणि डीजे थँक्यू. वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. हा बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. पण एक गोष्ट मला सांगायची अजून, तुम्हाला एखादा खटला म्हणजे आता मी येताना इथे कोर्ट पण पाहिले, तुम्ही डायरेक्ट न्यायाधीशाकडे जाता का न्याय मागायला? न्याय देणारे तेच आहेत ना. न्यायाधीशाकडे जातात का? नाही, तुम्हाला वकील घ्यावा लागतो, मग न्यायाधीश. फेअर डिलिव्हरी सर. तसं मी मागाशी आलो ना, 10 चेंडू 10चा सामना चालू होता, वाईटची मागणी केली आणि डायरेक्ट तिसऱ्या पंचाकडे निर्णय आला होता. मध्ये ऑन फील्ड पंचाकडे काहीच निर्णय नव्हता. तुम्हाला जर इथे तिसऱ्या पंचांची मदत घ्यायची असेल तर तुम्हाला पहिला इशारा हा ऑन फील्ड पंचाकडे करावा लागेल. ऑन फील्ड पंच तिसऱ्या पंचाची मदत घेतील. खेळाडूंना अधिकार नाही डायरेक्ट तिसऱ्या पंचाकडे मागणी करण्याचा. या दरम्यान आपण पाहिलंय चेंडू हवेत आणि परत एकदा आपण पाहिलंय इथे प्रसाद. प्रयत्न यावेळेस खूप अफलातून होते. चला हे क्षेत्ररक्षण तुम्हाला आवडलं असेल तर प्रसादसाठी जोरदार टाळ्या वाजवू. एफर्ट लागले गेले. अपयश जरी असेल कारण म्हटलं जातं अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, अपयश ही यशाची दुसरी पायरी आहे, अपयश ही यशाची तिसरी पायरी आहे. अशा बऱ्याचशा अपयशाच्या पायऱ्या चढल्या की मग यश येतं. एका अपयशातून यश येत नाही, हे कधी पण ध्यानात ठेवा. हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू डॉट आलाय. धावफलकाची धावा संख्या 19 वरती धावफलक 2 गाड्यांच्या मोबदल्यात 2 बाद 19 धावा आहेत. षटक क्रमांक 3 चालू असताना सामना आहे फक्त 5 षटकांचा. 5-5 षटकांची लढती एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शाईकला प्रदीप. स्क्वेअर कटचा फटका क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती आहे.
चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळाले. आणि तदनंतर अगदी आपण पाहतोय धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती पुढे जाऊन पोहोचेल 20 रन 20 वरती धावफलक. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक युवा नेते बॉस आदरणीय हर्षवर्धन भैया चालुक्य यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन जे केले गेलेलं आहे शिवशक्ती चषक हे आयोजन नियोजन निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतो जे केलं गेले. 8 तारखेला क्रिकेटच्या स्पर्धेची सुरुवात झाली. आज या स्पर्धेचा दिवस क्रमांक 15वा जरी असेल परंतु ऑफिशियल 14वा दिवस आहे. एक दिवस निश्चितप्रमाणे स्पर्धेमध्ये आपण बंद ठेवला होता. इथे चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. षटकाची होईल समाप्ती. 3 षटकं संपली. 2 बाद 25 धावा. चला प्रेक्षकांना याच्यानंतर अजून एक छान मेजवानी देऊ. छान मेजवानी यासाठी की याच्यानंतरच्या सामन्याची उद्घोषणा करतो. आणि याच्यानंतरचा जो सामना आहे तो सामना आहे धाकटीवाडी वर्सेस ॲव्हेंजर्स. उमरगा तालुक्यातील अतिशय नावाजलेल्या दोन्ही टीम्स यानंतर आमने सामने भिडणार आहेत. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती टॉससाठी चला. एकदा आपण पाहतोय परफेक्ट बॅटवरती मिडल होऊ शकणार नाही. चेंडू पोहोचलाय मिड विकेटला. शतरक्षक चेंडूवरती आलाय. एक सिंगल आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. 26 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. गाववाईच्या टीम्स आहेत तालुक्याच्या टीम्स निश्चितप्रमाणे खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 लाख रुपयाचं प्राईज या फॉर्मॅटसाठी निश्चितप्रमाणे जे आहे आणि याची फायनल आपण उद्या दुपारच्या सत्रामध्ये निश्चितप्रमाणे घेणार आहोत. 1 लाख पहिल्या क्रमांकाला आणि द्वितीय क्रमांकाला 51,000चं पारितोषिक आहे. आणि हो गई गलती हो गई भूल दांडी 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 गुल. थँक्यू. प्रदीप बाद झाल्यानंतर पृथ्वीच्या जागेवरती नवीन फलंदाज आता हरिदास मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचले जातात. वैभवचं कौतुक आहे. त्याने पहिल्या षटकामध्ये एकच धाव बॅटच्या साईडने खर्च केली होती. एक व्हाईट बॉलच्या रूपाने खर्च केली. त्याच्यात 2 धावा आणि एक फलंदाज बाद करण्यात त्याला यश आलं होतं वैभवला. आणि त्याच वैभवने आता वैयक्तिक दुसरं षटक टाकण्याला सुरुवात केली. 2 चेंडूमध्ये एकच धाव आणि एक विकेट प्रदीपची त्यांनी या दरम्यान जी मिळवली. नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय तो हरिदास. प्रेम आणि हरिदास दोन भाऊ मैदानाच्या आतमध्ये. हरिदास आणि प्रेमदास ज्यांची कामगिरी होणार का झकास. धावसंख्या चांगली उभारली तर यांच्या पाठीराख्यांचा चेहरा होणार नाही उदास. ही जोडी टिकली तर मोठी धावसंख्या होणार. यावर सगळेच आहेत आपल्या निर्णयावरती. या दरम्यान आपण पाहिले हा चेंडू सुरेख आहे. चेंडू डाट आलाय. हरिदास अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रेमदास 4 चेंडू खेळलाय. 3 धावा आणि 3ही सिंगल आहेत. प्रेम आणि हरी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 2 भावंडांची जोडी मैदानाच्या आत. या दरम्यान आपण पाहतोय हरीच्या बॅटमध्ये चेंडू मिड विकेटला सीमा रेषेजवळ आहे आणि तिथे झेल सुटलाय. तिथे 2 धावा आल्यात. धावफलकावरती धावा संख्या निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय या ठिकाणी जे आहे ते आता 28. प्रेम आणि हरी ही जोडी आपण पाहिली आणि मला सातत्याने आमचे पंकज पाटील त्याचबरोबर आमचे स्कोरर आम्हाला सातत्याने कळवतात हे 2 सख्खी भावंड आहेत प्रेम आणि हरी.
दोन सख्खे भाऊ आहेत. परत एकदा आपण पाहिले लॉंग ऑफला चेंडू खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक आलाय. एक धाव, धापलक पुढे जाईल 29 वरती. पण भाऊ भाऊ असतो हा, मग तो मावस असू द्या, चुलत असू द्या किंवा सख्खा असू द्या, मानला तर भाऊ असतो, नाहीतर कुणीच कोणाचं नसतं. तुम्ही किती एखादं नातं जपता त्याच्यावरती तुमचं नातं टिकलं पण जात. नाहीतर कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती ही श्रेष्ठ असतात. इथे इथे क्लीन बोल्ट, फलंदाज होईल पात. प्रेमदास षटक. आकाश गायकवाड सर, विष्णुराव पंचाळ. वैभवने पहिलं षटक टाकलेलं आहे. ओके, आता दुसरं षटक तो टाकतोय आणि त्याच्या दुसऱ्या षटकातील काही चेंडूवरती तो ऑब्जेक्शन घेतले फिकीचं, तर ते घेऊ येतं का? नाही. चला षटक. हा हा चला घेऊ शकतात ना, मग थांबा 1-2 मिनिट. तिसरे पंच चला या. ना या तुम्हीच. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय ते आपल्याला पाहिजे. आपण पाहतोय थोडीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये जी चालू आहे. चला तोपर्यंत बाकीच्या सर्व क्षेत्ररक्षकांनी आपल्या आपल्या जागेवरती जाऊन थांबा. पंचांचा निर्णय काय तो ते आपल्याला पाहायचा आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय विष्णुराव पंचाळ यांना आपण पाहतोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. त्याचबरोबर आकाश गायकवाड सर यांचं सातत्याने या क्रिकेटच्या स्पर्धेत खूप बारीक लक्ष आहे. कारण या स्पर्धेचा दर्जा वाढवला आणि या स्पर्धेच्या उंचीमध्ये ज्यांनी केली आहे वाढ, त्यांचं नाव आहे आकाश गायकवाड. आकाश गायकवाड सरने मनापासून धन्यवाद. आणि बोला. क्या बात आहे. आणि निर्णय आलाय नो बॉल, गोलंदाज बंद. चला मॅच ऑन करू. गोलंदाज आता नवीन असेल स्पर्धेमध्ये. इथून पुढे गोलंदाज वैभव गोलंदाजी करू शकणार. एक चेंडू टाकायचं बाकी राहिलंय. एक चेंडूसाठी नवीन गोलंदाज या दरम्यान अगदी आपण पाहतोय आपल्याला जो पाहायला मिळेल. आत्ताचा नो बॉलचा फक्त एक आणि स्ट्राईकला प्रेम याला आपण पाहणार आहोत. आणि नवीन जो गोलंदाज येईल एवढ्या मोठ्या अडचणीत मध्ये सापडलाय महाराज, शेवटच्या चेंडूसाठी आलाय. त्याला चेंडू पण टाकायचा आहे आणि तो चेंडू कोणता आहे? फ्री हिट्स आहे, ज्याच्यावरती फलंदाजाला 3-4 प्रकारेच फक्त बाद केलं जाऊ शकतं. इथे डावेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा या दरम्यान अगदी आपण पाहतोय. धापलकर धावा संख्या 31 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळतात. 31 31 वरती धापलक. या दरम्यान आपण पाहिलंय इथे जेल झालाय, परंतु फलंदाज नाबाद असेल. फ्री हिटचा चेंडू होता. षटक क्रमांक संपले गेले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 3 बाद 32 धावा. 32 लॉस ऑफ 3 विकेट इन 4th ओव्हर कंप्लीट. आपण चर्चा निश्चितप्रमाणे करतो या स्पर्धेच्या ऑर्गनायझर बाबत त्यांना मनापासून धन्यवाद. 8 तारखेला क्रिकेटची स्पर्धा सुरू झाली. 14-15 दिवसांचा असणारा 16 नाना आपण जो संपन्न करतोय, पण हा 16 संपन्न करत असताना गेली 1.5-2 महिने खूप काबाड कष्ट घ्यावं लागले. क्या बात आहे. म्हणजे 1 तारखेला ठरलंय, 2 तारखेला ठरलंय
3-4 तारखेला ग्राउंड मिळाले, तिथून पुढे सुरू. मानलं पाहिजे म्हणून. एवढ्या कमी कालावधीमध्ये आपण या स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि तेही दर्जेदार आहे, नुसतं नाही. बारीक बारीक गोष्टींचा जो अनुभव तुमच्याकडे आहे ना, तोच अनुभव पणाला लागलेला आहे. एक बक्षीच्या ठिकाणी आले लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. इथे बक्षीस 2100 रुपये संजय बाबा राठोडे यांच्या वतीने फ्रॉम पळसगाव. ज्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय पळसगावचा खेळतोय मैदानाच्या आत. ज्ञानेश्वर राठोड अर्थात माऊली यांच्या मालकीचा संघ या दरम्यान अगदी आपण पाहतोय. धाफलक वाढलाय, धाफलक धावा संख्या 34 आहे. शेवटचं षटक मैदानाच्या आत आणि गोलंदाज संतोष इथे गोलंदाज मार्क करतोय. शेवटच्या षटकात काय करमत होती आपल्याला पाहिजे. प्रेम अपेक्षा खूप साऱ्या आहेत प्रेम याच्याकडून, पण ह्या अपेक्षा कशा प्रकारे पूर्ण केल्या जात आहेत ते आपल्याला पाहिजे. आणि इथे अगदी आपण पाहतोय चेंडू बॅट वरती नाहीये, निर्धाव आहे. शेवटच्या षटकामध्ये चेंडू डॉट जाणं हे सगळ्यात महत्वाचं मानलं जाईल, खास करून अगदी आपण पाहतोय इथे यमराज उमरगा या संघासाठी. स्टार बंजारा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. परत एकदा डॉट बॉल. अचूक टाप्याची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतीये. 2 भाऊ मैदानाच्या आतमध्ये आहेत, हरिदास प्रेमदास. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चेंडू आतापर्यंत खेळलाय प्रेम, 6 धावा त्यांनी बनवल्यात. नाशिक नाऊन 2 विकेट. चेंडू पोहोचला गेलाय कव्हरला. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते आणि एका सिंगलच्या रूपाने धावा संख्या 35. शेवटच्या षटकातील अजूनही 2 चेंडू या दरम्यान यायचे जे बाकी आहेत. आणि फलंदाज बाद. शेवटचा चेंडू आहे या डावातला आणि आपल्याला पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये आता नवीन फलंदाज हरिदास त्याच्या जागेवरती अमरला आपण पाहतोय. एक चेंडू काय करमत करतोय अमरसाठी. आणि इथं अगदी आपण पाहतोय डान्सिंग डाऊन 2 विकेटचा मार आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला गेलाय, फाईन लेगला चेंडू पोहोचेल. 1 धावा आली आणि एका धावसंख्येनंतर इथे डावाची होईल समाप्ती. 5 ओव्हर कंप्लीट. टोटल स्कोर 37. जिंकण्यासाठी 38 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करावा लागणार आहे. एक सूचना आहे आणि एक विनंती राहील आपल्या शिवशक्ती प्रतिष्ठानमधील सगळ्या कार्यकर्त्यांनी कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला जिथे आपला टॉस बॉक्स आहे तिथे सगळ्यांनी एकत्रित या. ऑर्गनायझर टीम विष्णू नाना पंचाळ, आकाश गायकवाड सर, अनिकेत साठे, सोनू पोद्दार, अमोल सिंगनाथ, अतुल पोद्दार, बंटी पोद्दार, निलेश भुसार, बबलू औरादे, प्रेम चव्हाण, नितीन स्वामी, श्याम काळे, केदार शिरगुरे, किरण स्वामी, अतुल ओवाणकर, अजय स्वामी, नाना काळे, महेश राखेलकर, विकी ढोकळे, दीपक सिंगनाथ, अमर शिंदे, राहुल भालेराव, अभिषेक गवळी. राहुल भालेराव यांचं स्पेशली कौतुक. रोज मला हॉटेलपासून इथपर्यंत आणण्याचं काम आमचे राहुल भालेराव करतायत, त्यांनाही मनापासून धन्यवाद. अभिषेक गवळी, तेजस घोडके, ओम पाचंगे, गणेश पाचंगे, गौरव दाजी, शादाब काझी, शिवाजी घोगरे, अथर्व मोरे, रोहित भालेराव, आदी पाचंगे, भवानी घोगरे, आकाश मोरे, अभिषेक घोडके. चला, जेवढे सगळे ऑर्गनायझर आहेत आपण सगळ्यांनी या ठिकाणी
पॅनेलच्या समोर आपण सर्वांनी एकत्रित यायचंय ही आपणास विनंती राहील. चला सेकंड इनिंग चालू करायचे, दुसरं सत्र सुरू करायचंय आणि आता आपण मैदानाचा ताबा घ्या. चला चला टीम चला. चला टीमला विनंती राहील आपण लवकरात लवकर आता क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम खूप उशीर करते. पळसगाव स्टार बंजारा क्रिकेट क्लब पळसगाव टीमला विनंती, आपण मैदानाचा ताबा घ्या आणि यमराज उमरगा टीम आपली आघाडीची जोडी आपण रेडी ठेवा. टीम अजूनही चला वाढदिवसाचे लागले गेलेत भैयांचे, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक बॉस यांचे हे सर्व फोटोग्राफी स्वप्नील सुतार शिवा फोटो डिजिटल यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय. गोलंदाज आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे स्विचचा फडके खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे व्हाईट बॉल. आणि तिसऱ्या पंचांची मदत. चर्चा अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे केले जाते. आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये इथे तिसरा पंचांचा निर्णय काय येणार आहे. दुपारचा सत्र अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, त्यामुळे प्रेक्षक सुद्धा अगदी थोडेसे अशा प्रकारच्या संत सामन्यावरती प्रेक्षकांचं अजिबात लक्ष लागत नाही. मी बराचसा आता मित्रपरिवार अगदी जो काही प्रेक्षक गॅलरीमध्ये त्यांच्या बऱ्याच जणांचे मोबाईल आता ऑन पण झाले असतील. ते मोबाईल ऑन केल्यानंतर त्यांनी यूट्यूबवरती जाऊन चेक केला असेल की खरंच आता हा चेंडू वाईड आहे की नाही, हे ते सुद्धा पडताळणी करत असतील. पण जर तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी, कारण सिचीचा प्रयत्न केला गेला आणि लाईनच्या आतमध्येच निश्चितप्रमाणे चेंडू पाहायला मिळालाय आणि त्यामुळे इथे फेअर डिलिव्हरी आहे. धापलक स्थिर आहे 4. गोलंदाज योगेश परत आपण पाहतोय गोलंदाजीवरती तयार आहे. यावेळीचा चेंडू अगदी आपण पाहिला, खूप चांगला चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय. निर्धाव चेंडू आलाय. शेवटचा चेंडू बाकी. आणि इथे अगदी आपण पाहिलंय स्विच हिट आणि चेंडू सी मार्चाच्या बाहेर. 4 रन चौकार.
गोलंदाज अगदी आपण पाहतो नवीन गोलंदाज आता दिनेश. तुम्ही पहा तालुका वाईज किंवा ज्यावेळेस अगदी गावाई संघ जे खेळत असतात ना, त्यावेळेस अगदी सुरुवातीचेच जे खेळाडू असतात ना तेच गोलंदाज तेच फलंदाज असतात. इथं सुद्धा दिनेश आणि योगेश ही जोडी जी आहे आघाडीसाठी आली होती आणि आघाडीचे दोन्ही गोलंदाज योगेश आणि दिनेशच आहेत. 8 धावा आहेत. पहिले षटक संपले गेले, दुसरं षटक सुरू झालंय आणि इथे बिगिट केलाय. मिड विकेटला चेंडू खेळलाय, सीमा रेषेच्या अगदी बाहेर आहे. एक टप्पा खात चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. 4 रन चौकार. एक चौकार आलाय, अर्थात लागोपाठचे 2 चौकार या डावामध्ये आलेत. एक चौकार खेळला गेला राहुलने आणि आल्या आल्या चौकाराने दिनेशचं स्वागत केले अनिलने. धाबालेख 12 धावा आहेत. 12 रन. डान्सिंग डाऊन द विकेट. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पोहोचला नाहीये. त्या दरम्यान एक सिंगल. धाबालेख धावसंख्या 13. 13 रन. 13 वरती धाबालेख. 13 अंक तसा क्रिकेटमध्ये हा थोडासा अशुभ मानला जातो, परंतु आपल्याला इथं पाहिजे की इथे हा 13 अंक अशुभ ठरणार आहे की नाही. चर्चा चालू आहे इथे या जोडीला थांबवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करायचे हे आपल्याला पाहिजे. योगेश आणि दिनेश हे 2 गोलंदाज अगदी आपण पाहिलेत आणि इथं आपण पाहिलंय चेंडूची उंची खूप आहे. स्विचीचा फडका आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. 4 रन चौकार. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय तो राहुल. लागोपाठचे 2 चौकार आणि हे दोन्ही चौकार स्विचचे. शेवटचा चेंडू ज्यावेळेस पहिल्या षटकातील खेळला त्यावेळेस सुद्धा स्विचचाच फटका होता आणि आता दुसऱ्या षटकातील ज्यावेळेस अगदी त्याच्या वाटेला आलेला हा तिसरा चेंडू तोही स्विचचाच फटका होता. 17 वरती धावफलक. 38 धावा संख्येचा वाटला करायचा आहे. इथे डॉट बॉल आणि विकेट मॅच मध्ये मजा आणतील आणि इथे बिग हिट फिर से एक बार और 6 रन आहे का सर? सर काय षटकार आहे. थँक्यू. धाबलेख वाढलाय. परत एकदा आपण पाहतोय. मला आता प्रश्न पडलाय की इथे जो फलंदाज आहे राहुल हा राईट हँड बॅट्समन आहे की लेफ्ट हँड बॅट्समन आहे? पण कोणीतरी सांगितलं शादाब म्हणतोय की तो माझा. हॅलो हॅलो इथे एकदा आपण पाहिलं चेंडू कव्हरला खेळला तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक सिंगल आहे. आपल्या धावा संख्या वाढेल 32. अजूनही 6 धावा ह्या जिंकण्यासाठी बनवायच्या बाकी राहिलेल्या आहेत, त्या खास करून यमराज उमरगा या संघाला. संघ जिंकला तर सेमी फायनलला आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. इथे स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. शांत प्रकारचं वातावरण आहे. इथे अगदी आपण पाहते फुल टॉस चेंडू होता. इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळालाय. रिप्परगा गावचे सरपंच आदरणीय कन्हैया भांगे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत. तर मी सरपंच साहेबांना विनंती करेन आपण टॉस बॉक्समध्ये यावं आणि आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ॲव्हेंजर्स आणि त्याचबरोबर दाक्टीवाडी या दोन्ही टीमचा टॉस आपल्या शुभ हस्ते आपण संपन्न करावा अशी आपणास विनंती राहील. दोन्ही टीमला सातत्याने पुकार आहेत. धाकटेवाडीचा कॅप्टन उपस्थित झालाय. ॲव्हेंजर टीम्सला हा शेवटचा पुकार आहे. जर टीम वेळेत या ठिकाणी उपस्थित जर नाही झाली तर संघाला पॅनलाइज केलं जाईल. इथे दुसऱ्या सत्रामध्ये अगदी आपण पाहतोय धावलकरची धावा संख्या आता 32 आहे. अजूनही 12 चेंडूमध्ये 6 धावा
इथे जिंकण्यासाठी बनवायच्या बाकी राहिल्या. 12 चेंडू 6. गोलंदाजी मार्क होती बलभीम. काल खुल्या गटात सुद्धा आपण बलभीमची कामगिरी पाहिली. इथे बलभीमचा चेंडू खूप चांगला होता. एस्टेनच्या आणि रिव्ह्यू घेतलाय. आकाश भाऊ टॉस झाला. ओके टॉस झाला. अवेंजर ऑन द टॉस. आणि निर्णय काय? ओके फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू इथे सक्सेसफुल ठरलेला आहे. आणि यावेळेस चेंडू मात्र फाईन लेगला सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन. थँक्यू. अजूनही बनवायच्या धावघ्या 2 धावा. आणि परत एकदा आपण पाहिले फाईन लेगला चेंडू खेळला तिथे क्षेत्ररक्षक यावेळेस तैनात आहे. आणि एक सिंगल स्कोर इज लेवल. सामना बरोबरीत आहे. आणि आता फक्त विजयी धाव घ्यायची बाकी राहिलेली आहे. नाबाद जोडी आहे राहुल आणि अनिल. अवेंजर टीम्स निर्णय अजून आलेला नाही. अवेंजर टीम निर्णय कळवा. आणि इथं अगदी आपण पाहतोय चेंडू सीमा रेषेच्या जवळपास आणि बाहेर पण पोचलाय. हा चौकार. आणि हा संघ इथे सेमी फायनलला पोहोचणारा पहिला संघ निश्चितप्रमाणे पाहायला मिळालाय. टीमचं नाव आहे यमराज क्रिकेट क्लब उमरगा. टीमचं मनापासून या ठिकाणी कौतुक. अवेंजर टीम्स ऑन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. आणि स्टार बंजारा या टीमचं मनापासून या ठिकाणी कौतुक. पळसगाव या फॉर्मॅटमध्ये आपला संघ इथपर्यंत पोहोचला. एक जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत. आणि प्रसाद सर आपलं मनापासून कौतुक. मॅन ऑफ द मॅच हा किताब निश्चितप्रमाणे आपल्याला जो द्यायचा आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब आहे तो जातोय एक जबरदस्त फलंदाजी करत तब्बल 20 धावसंख्येची खेळी करणारा अनिल. या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच. धाकटेवाडी आणि अवेंजर दोन्ही टीम्स आता विनंती राहील आपण मॅच